नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मित्रांनो, आज आपण या चॅप्टरचा लास्ट पार्ट, थर्ड पार्ट ऑफ द चॅप्टर, दॅट इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे सोल्युशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण स्टार्ट करत आहोत. तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहित आहेत. इनव्हर्स म्हणजे काय ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघ, आतापर्यंत आपण या ठिकाणी बघितलं होतं आणि आपल्याला माहित आहे साइन 30 डिग्री इज इक्वल टू किती असतं 1/2. त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी कॉस 45 डिग्री इज इक्वल टू असणार आहे 1/√2. त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे tan 60 डिग्री इज इक्वल टू आहे √3. या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर घेतोय. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फॉर स्टँडर्ड अँगल्स आपल्याला माहित आहे. So sin 30 1/2, cos 45 1/√2, tan 60 is √3. या sin 30 वरनं जर आपण या ठिकाणी बघितलं, हा जो साइन आहे, हा साइन जर आपण राईट हँड साइडला घेऊन गेलो तर हा साइन इकडे आल्यानंतर साइन इनव्हर्स होणार आणि त्याला कसं लिहिले जाईल बघा. सो इट कॅन बी रिटन ॲज साइन इनव्हर्स होणार. तो काय होणार, साइन इनव्हर्स, आणि त्याला रेस टू -1 ला इनव्हर्स म्हटले गेलंय. सो साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू असणार तो अँगल 30 डिग्री. याला म्हटले गेले इनव्हर्स फंक्शन. दिस इज कॉल्ड इनव्हर्स फंक्शन. त्याच पद्धतीने cos 45 जर 1/√2 आहे तर या ठिकाणी लक्षात आलं cos इनव्हर्स ऑफ 1/√2, cos इनव्हर्स ऑफ 1/√2 इज इक्वल टू काय येणार मग. सो इट विल बी 45 डिग्री. and this cos inverse of 1/√2 45 डिग्री याला म्हटले गेलं इनव्हर्स फंक्शन. मग या ठिकाणी आपण जर बघितलं नंबर 3 मध्ये तर tan 60 डिग्री इज √3. therefore या ठिकाणी आपण या ठिकाणी म्हणतो बघा tan इनव्हर्स ऑफ √3, tan इनव्हर्स ऑफ √3 इज इक्वल टू या ठिकाणी आपण म्हणणार आहोत 60 डिग्री. म्हणजे लक्षात आलं, हे जे 3 फंक्शन आहेत, हे 3 फंक्शन या ठिकाणी हे बेसिक फंक्शन आहेत, स्टँडर्ड फंक्शन आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण त्याला म्हणतो. आणि या ठिकाणी हे जे 3 फंक्शन जे आहेत त्याला इनव्हर्स फंक्शन म्हटलं गेलं आहे. सो साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज 30 डिग्री, इनव्हर्स फंक्शन. cos इनव्हर्स ऑफ 1/√2 इज 45 डिग्री, इनव्हर्स फंक्शन. आणि tan इनव्हर्स ऑफ √3 इज इक्वल टू 60 डिग्री, त्याला पण या ठिकाणी इनव्हर्स फंक्शन असं म्हटलं गेलेलं आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी माहित आहेत. म्हणून आज आपण इनव्हर्स फंक्शन बद्दल आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि मग त्या ठिकाणी या आपण काही बेसिक कन्सेप्ट वरती आपण या ठिकाणी काम करूया. बघा, एकदम सुरुवातीला त्यांनी सांगितलंय वी नो दॅट द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पिरियोडिक. आपल्याला माहिती आफ्टर सम स्पेसिफिक period, means specific some standard angle, the value of trigonometric function get repeated. बरोबर. आणि पुढे ते म्हणताय and काय म्हणतो पुढे बघा, and the repeat their values, trigonometric function repeat their values after each interval of their period. Hence या ठिकाणी लक्षात आलं, if we restrict their domains to suitable interval so that they become
1 on their ranges, then we can have their inverses. स्पेसिफिक डोमेन वरती काम केलं तरच हे डोमेन काय रेंज काय हे तुम्हाला आता या ठिकाणी समजेल, तरच आपण त्यांचं इन्व्हर्स आपण फाइंड करू शकतो. मग या ठिकाणी आपण बघा साइन साठी आपण काम करूया. इन्व्हर्स फंक्शन ऑफ साइन एक्स, मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर साइन एक्स असेल तर या ठिकाणी बघा दिस इन्व्हर्स फंक्शन ऑफ साइन एक्स इज डिनोटेड बाय साइन इन्व्हर्स, बरोबर ना. या ठिकाणी बघा साइनच्या डोक्यावर है ना, या ठिकाणी साइनच्या पॉवरला -1 लिहिलं गेलं, त्याला म्हटलं इन्व्हर्स. सो दिस इज साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. याला काय वाचणार, याला आपण कसं वाचणार, आपण त्या ठिकाणी वाचणार साइन इन्व्हर्स ऑफ एक्स है ना, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. वी आर गोइंग टू रीड इट एज साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. आता साइन इन्व्हर्स ऑफ एक्स मध्ये महत्त्वाचा मुद्दा आला का जर आपण या ठिकाणी लिहिलंय y इज इक्वल टू, जर मी या ठिकाणी असं लिहिलं बघा y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स आपण जर या ठिकाणी लिहिलं तर ही कंडिशन जी आहे ही कंडिशन या ठिकाणी आपल्याला वर्कआउट कधी करणार, आपल्याला माहित आहे साइन एक्स जो आहे है ना, साइन एक्स ची जी व्हॅल्यू आहे ही -1 पासून है ना 1 पर्यंत असते, -1 पासून 1 पर्यंत असते. -1 पासून 1 पर्यंत म्हणजे आपल्याला माहिती आहे का साइन -π/2 इज -1 है ना, साइन -90 और 270 आणि या ठिकाणी साइन 90 इज 1. म्हणजे छोटी व्हॅल्यू -1 आली आणि मोठी व्हॅल्यू 1 आली, म्हणजे -1 पासून 1 पर्यंत साइन एक्स ची व्हॅल्यू आहे, बरोबर ना. मग म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलंय y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स एक्झिस्ट होईल कधी, जर x ची व्हॅल्यू ही -1 पासून 1 पर्यंत असेल, बरोबर. आता -1 पासून 1 पर्यंत म्हणजे अँगलचा पण प्रश्न आला, म्हणजे तो अँगल या ठिकाणी लक्षात आलं का -π/2 पासून π/2 पर्यंत असणार आहे, -π/2 पासून π/2 पर्यंत. कसं आपल्याला माहित आहे का sin π/2 इज इक्वल टू काय असणार आहे 1, आणि आपल्याला या ठिकाणी माहित आहे sin -π/2 है ना, म्हणजे 270 डिग्री ऍक्च्युअली, पण याला पण जर या पद्धतीने ऑपरेट केलं -sin π/2, आपल्याला माहित आहे काय माहिती आपल्याला sin of -θ is equal to -sin θ, and so -sin remains as it is and sin π/2 is 1. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं -1 कोणत्या अँगल साठी आहे, -π/2 साठी आहे, आणि 1 हा π/2 साठी आहे. म्हणून -1 पासून 1 पर्यंत ही जी रेंज आहे, ही जी व्हॅल्यू आहे ना, ती व्हॅल्यू कोणत्या अँगल पासून आहे, -π/2 पासून π/2 पर्यंत. म्हणून या ठिकाणी बघा या ठिकाणी ते म्हटलं गेलंय -π/2 टू π/2, -π/2 टू π/2. या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहे. -π/2 पासून π/2 पर्यंत हे जे व्हॅल्यूज आहेत या साइन एक्स साठी आहे, आणि म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो का जर y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स आहे, काय या ठिकाणी काय सांगतायत बघा, जर y इज इक्वल टू जर साइन इन्व्हर्स ऑफ एक्स आहे है ना, या पद्धतीने लिहिले गेले बघा, इफ y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स देन वी से दैट x इज इक्वल टू साइन y. म्हणजे हा साइन इन्व्हर्स तिकडे गेल्यावर साइन होणार आणि हा साइन तिकडे गेल्यावर साइन इन्व्हर्स होणार, बरोबर ना. लेफ्ट हँड साइड टू राइट हँड साइड चेंज झालं तर इन्व्हर्स आणि साइन मध्ये तो चेंज होतो. लक्षात येत आहे तुमच्या, बरोबर. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलं तर बघा आपण या ठिकाणी डिक्लेअर करतोय फॉर द फंक्शन y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x है ना, फॉर द फंक्शन y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x डोमेन. त्या ठिकाणी कशाबद्दल सांगितलं, डोमेन. डोमेन म्हणजे व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवायचं व्हॅल्यू. ती व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे, -1 पासून 1 पर्यंत आहे. द व्हॅल्यू ऑफ साइन is from -1 to +1, that is domain. And next comes the range. रेंज म्हणजे या ठिकाणी अँगल सांगितलं गेलं है ना. या ठिकाणी लक्षात आपण या ठिकाणी घेतोय का डोमेन मध्ये आपण व्हॅल्यू आपण घेणार आणि रेंज मध्ये आपण या ठिकाणी अँगल वरती काम करणार. असं कोणता अँगल आहे त्यावरती आपण काम करणार. सो डोमेन -1 to 1, रेंज -π/2 to π/2, आणि व्हॅल्यू रिअल आहे म्हणून बिलॉंग्स टू कॅपिटल R बोलतोय है ना. त्यानंतर या ठिकाणी आपण कन्क्लुजन वरती येतोय. इट इज क्लिअर दॅट y इज इक्वल टू, बघा या ठिकाणी महत्वाचा फॉर्म्युला येतोय,
महत्वाचा फॉर्म्युला आहे तो जो आपल्याला खूप वेळेस वापरावा लागणार आहे. y इज इक्वल टू जर साइन इनवर्स ऑफ साइन y असेल ना, साइन इनवर्स ऑफ साइन y, हे साइन एकमेकांना कॅन्सल करणार, सो इट बिकम्स इक्वल टू y. इट बिकम्स इक्वल टू y. त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ साइन कॅन्सल झालं, इट इज इक्वल टू x. बरोबर. या ठिकाणी आपण बोलू शकतो साइन इनवर्स ऑफ साइन थीटा, साइन इनवर्स ऑफ साइन थीटा इज इक्वल टू काय येणार, थीटा. बरोबर. मग या ठिकाणी तो अँगल थीटा काही जर असेल तर म्हणजे या ठिकाणी आपण हा साइन इनवर्स आणि हा साइन एकमेकांना कॅन्सल करणार. म्हणजे हा इनवर्स जर आपण बरोबर ना कॅन्सल करतोय साइन बरोबर, तर आपल्याला रिझल्ट येणार आहे तो थीटा, आणि थीटा विल बी आवर फायनल रिझल्ट. ते फॉर्म्युले या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हा जास्त करून वापरला गेलेला फॉर्म्युला आहे, साइन इनवर्स ऑफ साइन थीटा इज इक्वल टू थीटा. ओके. त्यानंतर मग या ठिकाणी आपण फायनल कन्क्लुजन आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्क्लुजन वरती आपण येतो. आपल्याला या ठिकाणी पाठ करावं लागेल. द ब्रांच विथ द रेंज -π/2 to π/2 is called the principal value branch of sin inverse of x. मग आपण प्रॉब्लेम जर sin inverse of वर असेल तर आपण एकदम सुरुवातीला आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. We have to declare that the principal value branch of sin inverse of x is -π/2 to π/2. है ना. मग आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण लिहिणार आहे, डिक्लेअर करणार आहे काय, वी आर गोइंग टू डिक्लेअर दॅट द प्रिन्सिपल है ना, द प्रिन्सिपल value branch, the principal value branch of sin inverse of x is, आणि मग या ठिकाणी आपण डिक्लेअर करणार काय, डिक्लेअर करणार इट इज फ्रॉम -π/2 to π/2. म्हणजे आपण जो काही अँगल फाइंड करणार आहे हा -π/2 आणि π/2 च्या मध्येच लागेल, -π/2 आणि π/2 च्या मध्येच लागेल. आपण जर नंबर लाईन वर गेलो, if we take the help of number line, या ठिकाणी आपण जर 0 बोललो तर बघा अँगल बीडीएन मध्ये है ना, पहिले 0 च्या जवळ 30 डिग्री, 30 म्हणजे काय ना, इट इज π/6. त्यानंतर येणार 45, इट इज π/4. त्यानंतर येणार 60, इट इज इक्वल टू π/3. त्यानंतर या ठिकाणी येणार 90, व्हॉट इज 90, इट इज π/2. आणि त्यानंतर येणार 180 and it is equal to π. बरोबर. आणि त्यानंतर जर आपण लेफ्ट हँड साइड गेलो 0 ची इकडे -30 येणार, -30 म्हणजे किती, -π/6. त्यानंतर येणार 60 डिग्री, दॅट इज -π/3. आफ्टर दॅट 45, दॅट इज -π/4. त्यानंतर येणार 90, दॅट इज -π/2. आणि त्यानंतर -180, दॅट इज -π. आता बघा या ठिकाणी ते म्हणताय द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे साइन इनवर्स ची व्हॅल्यू आहे ना ते -π/2 साठी किती असते, -1 असते. बरोबर. आणि π/2 साठी किती असते, 1 असते. म्हणून या ठिकाणी म्हटले गेलंय या -π/2 पासून, या -π/2 पासून तर या π/2 पर्यंत आहे ना, या π/2 पर्यंत या ठिकाणी साइन च्या व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहेत. म्हणून त्याला म्हटले गेलंय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स लाइज फ्रॉम -π/2 टू π/2. नंबर लाईन जी आहे तुमच्या समोर दिलेली अँगल इन टर्म्स ऑफ अँगल, हे तुम्हाला समजलं पाहिजे, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे इन टर्म्स ऑफ रेडियन सुद्धा. बरोबर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट आपल्याला पाठ करायचा आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इज -π/2 टू π/2. आय थिंक सो यू माइट हॅव अंडरस्टूड प्रॉपरली, है ना. या ठिकाणी ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या थेरोटिकल आहेत, हे आपण लक्षात ठेवतोय. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला लागणार आहे हा एक फॉर्म्युला आणि आपल्याला लागणार आहे हा दुसरा स्टेटमेंट. म्हणजे हा फॉर्म्युला का साइन इनवर्स ऑफ साइन असेल तर हे साइन कॅन्सल होतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं, हे साइन कॅन्सल होणार आहे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि हा प्रॉब्लेम सुरुवातीला आपल्याला एकदम लागणार आहे, इथे लक्षात. सो नाउ लेट्स गो टू द सेकंड कन्सेप्ट ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. हा पहिला होता ना, साइन ऑफ for sin x है ना, inverse function for sin x. Now let's go to the inverse function of cos x. जसं sin x साठी सारखं आपण या ठिकाणी बघितलं त्याचप्रमाणे cos x साठी पण या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा the inverse function of cos x exists with a domain -1 to 1 and range 0 to π. This inverse function is denoted as cos inverse of x. त्याला कसं म्हटलं गेलं आहे, त्याला या ठिकाणी म्हटलं गेलं आहे
कॉस इन्व्हर्स फंक्शन ऑफ कॉस. कसं लिहिणार आपण? कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स. कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स आपण या ठिकाणी म्हणणार. मग या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे, जर y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्यांनी व्हॅल्यू सांगितले बघा, है ना, -1 to 1. -1 to 1. आता या ठिकाणी बघा आपल्याला माहित आहे cos 0 इज इक्वल टू 1 आहे. cos 0 इज इक्वल टू 1 आहे. आणि तुम्हाला माहित आहे cos pi इज इक्वल टू किती आहे? -1. cos pi इज इक्वल टू किती आहे? -1 आहे. म्हणजे लक्षात आलं, अँगल 0 to pi येणार आहे. हे अँगल कसं आहे? 0 to pi येणार आहे. आणि व्हॅल्यू 1 to -1 or -1 to 1 असणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलंय द व्हॅल्यू लाईज फ्रॉम -1 to 1. है ना, या ठिकाणी आपल्याला काय सांगतात? व्हॅल्यू लाईज फ्रॉम -1 to 1. दुसरा अँगल बघा 0 to pi आहे. कारण की या ठिकाणी आपण बघितलंय का cos 0 इज 1 आणि cos pi इज -1. म्हणून या ठिकाणी 0 to pi घेतले गेले. आणि तिसरं तुमच्या लक्षात असेल तर जर y इज इक्वल टू sin cos इन्व्हर्स ऑफ x असेल तर x इज इक्वल टू cos y असणार आहे. सिमिलर तेच एक सारखं काम आहे, है ना, साइन सारखं काम आहे. वर्किंग इज सिमिलर. फक्त या ठिकाणी डॉमिनंट रेंज मध्ये थोडा फरक होणार आहे. सो या ठिकाणी आपण लक्षात येतोय फॉर द फंक्शन y इज इक्वल टू cos इन्व्हर्स ऑफ x, डोमेन कुठून कुठपर्यंत? व्हॅल्यू. डोमेन म्हणजे व्हॅल्यू आणि रेंज म्हणजे अँगल. -1 पासून 1 पर्यंत रिअल नंबर आणि रेंज 0 to pi. मग या ठिकाणी आपले क्लिअर आहे का cos इन्व्हर्स ऑफ cos असेल तर सिमिलर टू साइन, है ना, सिमिलर टू साइन काय होणार? या ठिकाणी हा cos इन्व्हर्स आणि cos कॅन्सल होणार. त्याचप्रमाणे हा cos इन्व्हर्स ऑफ कॅन्सल झाला तर x येणार. म्हणजेच लक्षात आलं आपल्याला cos इन्व्हर्स ऑफ cos थीटा जर असेल तर लक्षात आलं या ठिकाणी cos इन्व्हर्स गेट्स कॅन्सल and it is equal to theta. Okay, that is for cos inverse. आणि मग या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे बघा, the branch with the range from -1 to 1 is called principal value branch of cos inverse of x. आणि मग स्टेटमेंट आपल्याला लागणार आहे. कोणतं स्टेटमेंट आपल्याला लागणार आहे? तर स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला लागणार आहे द प्रिन्सिपल. काय स्टेटमेंट लागणार आहे बघा? द principal value branch, है ना, the principal value branch of cos inverse of x is, आणि या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल 0 to pi. 0 to pi. इथे लक्षात. म्हणजे या ठिकाणी बघा आता ओपन इंटरवल क्लोज इंटरवल बद्दल आता इन्स्टेड ऑफ दॅट बघा स्क्वेअर ब्रॅकेट आणि राउंड ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर तो अँगल इन्क्लूड होतो, है ना, दॅट अँगल गेट्स इन्क्लुडेड. राउंड ब्रॅकेट जर असेल तर हा जो पहिला आणि लास्ट अँगल आहे ना ते एक्सक्लूड केले जातं. राउंड ब्रॅकेट म्हणजे एक्सक्लूड म्हणजे सोडून, एक्सक्लुडिंग असतं, बरोबर ना, एक्सक्लूड केलं जातं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा. सो आपण या ठिकाणी काय लक्षात ठेवणार? द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ cos इन्व्हर्स ऑफ x is 0 to pi. प्रॉब्लेम स्टार्ट करताना आपल्याला तो स्टेटमेंट या ठिकाणी पाठ करून या ठिकाणी लिहावं लागेल, बरोबर. म्हणजे परत साइन इन्व्हर्स सारखंच या ठिकाणी हा महत्त्वाचा आहे आपल्याला प्रॅक्टिकली. हा स्टेटमेंट आपल्याला लागणार आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ cos इन्व्हर्स ऑफ x is 0 to pi. बरोबर. अँगल कुठून कुठपर्यंत? 0 पासून पाय पर्यंत. ओके. सो या ठिकाणी आपण बघितलं cos साठी. नाउ लेट्स गो फॉर tan. बेसिक फंक्शन sin cos आणि त्यानंतर येतो tan. मग या ठिकाणी आपण होतं इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट विथ डोमेन, है ना. tan इन्व्हर्स कधी एक्झिस्ट होणार? -π/2 पासून π/2 पर्यंत. दिस इन्व्हर्स फंक्शन इज डिनोटेड बाय tan इन्व्हर्स ऑफ x, है ना. हा x आता पॉवरला गेलाय बाय मिस्टेक. इट शुड बी टू द बेस. tan इन्व्हर्स ऑफ इथे काय पाहिजे होतं? मायनस, है ना. tan इन्व्हर्स ऑफ x रीड एज tan इन्व्हर्स ऑफ x. त्यानंतर लक्षात आलं इफ y इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ x, है ना, देन x बिलोंग्स टू कॅपिटल R, रियल नंबर. x चे सगळं ऑल रियल व्हॅल्यू साठी ऍप्लिकेबल आहे. सेकंड रेंज या ठिकाणी कुठपर्यंत असणार? -π/2 पासून π/2 पर्यंत. आणि या ठिकाणी x इज इक्वल टू tan y होणार, है ना. जर y इज इक्वल टू tan x इन्व्हर्स ऑफ x आहे तर x इज इक्वल टू tan y होणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. ओके. आणि त्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी कन्क्लुजन मध्ये येतोय आपण फॉर द फंक्शन y इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ x, डोमेन इज x belongs to the value of x such that all the value of real number are x, and range y is equal to
y is such that y belongs to capital R real number है ना, आणि such that त्या ठिकाणी म्हणतात minus pi by 2 is less than y is less than pi by 2. या ठिकाणी y ची व्हॅल्यू ही minus pi by 2 पेक्षा मोठी आणि plus pi by 2 पेक्षा छोटी आहे पाहिजे. आणि मग आपण या ठिकाणी परत त्याच पद्धतीने क्लिअर आपण या ठिकाणी करतोय का tan इन्व्हर्स आणि tan कॅन्सल झालं तर y येणार, आणि या ठिकाणी हा tan इन्व्हर्स tan कॅन्सल झालं तर x येणार आहे, बरोबर. आणि मग आपण या ठिकाणी कन्क्लुजन मध्ये वरती येतोय का the branch with the range minus pi by 2 to pi by 2 is called as principal value branch of tan inverse of x. म्हणजेच आपल्याला तो स्टेटमेंट आपल्याला लागणार आहे. काय स्टेटमेंट लागणार आहे? the principal value branch of है ना, बोला माझ्या काय, the principal value branch of tan inverse of x is, आणि मग या ठिकाणी आपण म्हणणार बघा राऊंड ब्रॅकेट घेतलाय y एक्सक्लुडिंग आहे ना, एक्सक्लुडिंग पाय बाय 2 आहे, मायनस पाय बाय 2 पण सोडून द्यावं लागेल आणि पाय बाय 2 पण सोडून द्यावं लागेल. तर बरेच विद्यार्थी मनात विचाराले सर राऊंड ब्रॅकेट म्हणजे हे दोन्ही अँगल सोडायचे, एक्सक्लुडिंग आहे, आता tan मध्ये का बरं सोडायचे? बिकॉज बघा या ठिकाणी tan थीटा इज ऑलवेज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा, म्हणजे हा cos कुठे चाललाय? डिनॉमिनेटर मध्ये चाललाय, आणि आपल्याला माहिती आहे cos pi by 2 is equal to 0, आणि आपल्याला माहिती आहे सिमिलरली cos of minus pi by 2 means it is equal to cos pi by 2 and it is equal to 0. आणि या ठिकाणी since the cos is in the denominator, बरोबर ना, cos is in denominator, so value of denominator must not be equal to 0, must not be equal to 0. म्हणून या ठिकाणी दोन अँगल एक्सक्लुडिंग आहे, आणि राऊंड ब्रॅकेट म्हणजे ते अँगल सोडून द्यायचे असतात हे आपण बघितलंय, आणि स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर इन्क्लुडिंग दॅट अँगल असतात, बरोबर. म्हणून या ठिकाणी आपण या पाठ करतोय बघा द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ tan इनव्हर्स ऑफ x, या ठिकाणी राऊंड ब्रॅकेट द्यावं लागेल, वी हॅव टू गिव्ह द राऊंड ब्रॅकेट, बाय मिस्टेक स्क्वेअर ब्रॅकेट जर दिला तर आपण या ठिकाणी चुकणार आहोत, म्हणून लक्षात ठेवा tan साठी राऊंड ब्रॅकेट आहे, बरोबर, बरोबर लक्षात येते तुमच्या. आता पुढे पुढे जाऊन असं पण लक्षात येईल बघा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काही अँगल दिलेला असेल, या ठिकाणी काहीतरी अँगल नाहीतर डॅश दिलेला असेल डॅश, आणि मग या ठिकाणी काहीतरी ते अँगल सांगतील थीटा, या ठिकाणी आपण कसं वाचणार, हे जे दोन अँगल आहे ना इथून इथपर्यंत, आणि या मायनस साइनला वाचणार आहोत एक्सक्लुडिंग म्हणजे सोडून, एक्सक्लुडिंग दिस व्हॅल्यू ऑफ अँगल थीटा, येते लक्षात. आणि मग तुमच्या लक्षात आलं tan इनव्हर्स ऑफ x साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मायनस पाय बाय 2 पासून पाय बाय 2 आहे, एक्सक्लुडिंग आहे मायनस पाय बाय 2. सो नाउ लेट्स गो टू सेक. आता बघा या ठिकाणी आपल्याला माहित आहे का सेक x इज ऑलवेज इक्वल टू 1 अपॉन sin x, 1 अपॉन sin x. लक्षात आलं की द sin x गोज इन द डिनॉमिनेटर, आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 अपॉन 0 व्हायला नको, मीन्स व्हॅल्यू ऑफ sin x must not be equal to 0. मग असा कोणता अँगल आहे का जिथे sin ची व्हॅल्यू 0 आहे, आणि सो या ठिकाणी लक्षात आलं इट इज 0, sin 0 is equal to 0 असते व्हॅल्यू, बरोबर ना, आणि आपल्याला ही व्हॅल्यू 0 नकोय. आता बघा हा कन्सेप्ट जो आहे ना, बरोबर ना, सेक साइनच आहे ना, नाही मित्रांनो, या ठिकाणी आपण सेक साठी काम करतोय, आणि सेक इज इक्वल टू नॉट साइन, sec x is equal to 1 upon cos x. मग लक्षात आलं आपल्याला या ठिकाणी 1 upon 0 नकोय, मग लक्षात आलं असे कोणता अँगल आहे जिथे ज्यासाठी cos is equal to 0 आहे, म्हणजे लक्षात आलं आपल्याला cos x must not be equal to 0, but we know that cos pi by 2 is equal to 0 आहे, cos pi by 2 is equal to 0 असल्यामुळे आपल्याला ही pi by 2 ची व्हॅल्यू एक्सक्लूड करावं लागेल है ना. या ठिकाणी आपण काय म्हणणार, x must not be equal to pi by 2, x must not be equal to pi by 2, because x ची व्हॅल्यू जर pi by 2 झाली तर डिनॉमिनेटर 0 होत आहे, आणि डिनॉमिनेटर 0 आपल्याला चालत नाही. म्हणून या ठिकाणी आपण त्या पद्धतीने आपण वर्किंग करताना कॉन्सन्ट्रेशन आपलं असणार आहे का डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. सो बघा इन दिस केस इट्स इनवर्स एक्झिस्ट विथ द डोमेन रियल नंबर excluding -1 and 1, that is range from 0 to pi by 2. बघा या ठिकाणी excluding pi by 2 आले, minus excluding pi by 2, pi by 2 सोडून. So this inverse function is denoted by sec inverse of x and read as
sec inverse x. And hence thus या ठिकाणी आपण y is equal to sec inverse of x if the value of x belongs to capital R, real number, dash म्हणजे excluding सोडून -1 आणि 1, excluding -1 and 1. आणि या ठिकाणी so 0 is less than or equal to y is less than or equal to pi and y is not equal to pi by 2 है ना. मग या ठिकाणी आपण क्लिअर केलंय the value of y must not be equal to pi by 2, pi by 2 सोडून असणार आहे. आणि शेवटी जर y is equal to sec inverse of x आहे तर x is equal to sec y असणार आहे. आणि मग या ठिकाणी डोमेन आणि रेंज आहे. डोमेन ऑल रियल नंबर एक्सक्लुडिंग सोडून -1 आणि 1, रेंज ऑल रियल नंबर एक्सक्लुडिंग pi by 2. 0 to pi मध्ये pi by 2 सोडून है ना, 0 to pi मध्ये pi by 2 सोडून एक्सक्लुडिंग pi by 2. एक्सक्लुडिंग म्हणजे सोडून है ना. we have to not consider the value of y as pi by 2 because sec pi by 2 becomes 0. इन्फिनिटी होईल है ना. त्यामुळे 1/0 is equal to infinity असं होईल. त्यामुळे आपण y ची व्हॅल्यू pi by 2 घेणार नाही. So it is clear that y is equal to sec inverse of sec y. In sec inverse of sec gets cancelled, we get y, and sec inverse of sec gets cancelled, we get x. And so we have to conclude the branch with the range 0 to pi excluding pi by 2 is called as principal value branch of sec inverse of x. मग आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना स्टेटमेंट काय लिहिणार? द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. काय स्टेटमेंट लिहिलं आपण? द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच the principal value branch of sec inverse of x is, आणि मग या ठिकाणी बघा स्क्वेअर ब्रॅकेट आहे 0 to pi डॅश म्हणजे एक्सक्लुडिंग है ना, एक्सक्लुडिंग pi by 2, एक्सक्लुडिंग pi by 2 म्हणजे आपल्याला हा स्टेटमेंट लागणार आहे. सोल्युशन जिथं प्रॉब्लेम मध्ये सेक इनवर्स ऑफ एक्स आला हा स्टेटमेंटने आपण प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. आणि दुसरं आपल्याला लक्षात आलं आहे का या ठिकाणी हे सेक इनवर्स आणि सेक कॅन्सल होणार आहे. हे कसे कॅन्सल होतात एकमेकांना तुमच्या लक्षात आलेलं. सो सिमिलरली नाउ वी हॅव टू गो फॉर नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो इनवर्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स. सो या ठिकाणी आपण कोसेक इनवर्स ऑफ एक्स कडे चाललेलो आहोत. आणि मग आपल्या लक्षात येत आहे inverse function of cosec inverse of x. In this case, its inverse exists with a domain all real values excluding, है ना. domain काय बघा? all real values आहे. domain is all real values. domain is all real values. domain कसं आहे? all real value आहे. पण या ठिकाणी all real value but excluding -1 आणि 1 आहे. excluding कसं आहे? -1 आणि 1 सोडून. का बरं तुमच्या लक्षात आलेलं आहे की इट बिकम्स 0 है ना, आणि इन्फिनिटी होणार आहे. सो या ठिकाणी बघा -pi/2 आणि pi/2 कोसेक x इज इक्वल टू है ना. आपल्याला माहिती आहे कोसेक x इज इक्वल टू काय आहे? कोसेक x इज इक्वल टू आहे 1/sin x. कोसेक x इज इक्वल टू काय आहे? 1/sin x. आणि आपल्याला माहित आहे साइनच्या अशा दोन व्हॅल्यू आहे है ना. आपल्याला माहित आहे sin pi/2 इज इक्वल टू किती आहे? येस, sin pi/2 इज इक्वल टू किती आहे? 1. बरोबर ना. sin pi/2 इज इक्वल टू 1 आहे म्हणून या ठिकाणी 1 घेतले बघा. बरोबर. आणि sin -pi/2, sin of -pi/2 it will be equal to -sin pi/2, -sin pi/2 and so it is equal to -1 म्हणून या ठिकाणी -1 घेतले गेले बघा -1. पण ते म्हणतात या ठिकाणी एक्सक्लुडिंग 0. व्हाय? बिकॉज वी नो दॅट sin 0 is equal to 0 आणि या ठिकाणी जर डिनॉमिनेटर 0 झाला it will become infinity and infinity is not allowed in mathematics. So we have to exclude this angle 0. exclude करावं लागेल म्हणजे सोडून द्यावं लागेल. we should not consider that angle as 0 degree है ना. 0 degree or 0 radian आपण कन्सिडर केला तर या ठिकाणी ती व्हॅल्यू 0 येणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो एक्सक्लुडिंग. What does this sign indicates?
indicates that excluding, we should not consider that angle and we have to exclude it. आणि मग त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे cos inverse of x म्हणजे cosec inverse of x ला आपण या ठिकाणी सिंबॉलिक रिप्रेझेंट करणार cosec raised to -1x. and thus y is equal जर cosec inverse of x असेल तर त्यासाठी डोमेन आहे है ना x belongs to capital R excluding -1 to 1 आणि रेंज आहे -π/2 to π/2 excluding 0 है ना y must not equal to 0. आणि मग लक्षात आलं जर y is equal to cos inverse of x असेल जर y is equal to cosec inverse of x असेल सॉरी तर या ठिकाणी लक्षात आलं x is equal to cosec y आहे है ना. त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला माहित आहे की फॉर द फंक्शन y is equal to cosec inverse of x डोमेन कुठून कुठपर्यंत असणार होल रियल नंबर है ना एक्सक्लुडिंग -1 1 आणि मग या ठिकाणी रेंज या ठिकाणी या पद्धतीने. सो तुमच्या लक्षात आलेलं आहे का रेंज आहे रियल नंबर -π/2 to π/2 -π/2 to π/2 है ना lies between -2 to π/2 and so it is not equal to 0. त्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे इट इज क्लिअर दॅट y is equal to तुमच्या लक्षात आलेच असेल या ठिकाणी cosec inverse of cosec झाला कॅन्सल. सिमिलरली या ठिकाणी cosec of inverse cosec कॅन्सल होणार म्हणजे या ठिकाणी आपण बिलकुल लक्षात ठेवणार आहोत असं पण चालेल cosec of cosec inverse or cosec inverse of cosec theta जर असेल तर इट इज इक्वल टू थीटा असणार आहे हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण कन्क्लुजन वरती येतोय and that conclusion is about the branch with the range -π/2 to π/2 excluding 0 is called principal value branch of cosec inverse of x. आणि मग या ठिकाणी आपण स्टेटमेंट काय लिहिणार आहोत yes what statement we have to write we have to write the statement as the principal value branch of cosec inverse of x is काय लिहिणार स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे अँगल इन्क्लूड होणार की नाही होणार इन्क्लूड होणार है ना या ठिकाणी आपण काय म्हणणार या ठिकाणी आपण लिहिणार आहोत बघा -π/2 to π/2 इन्क्लुडिंग आणि सोडून आणि एक्सक्लुडिंग अँगल 0 प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ हे आपल्या लक्षात ठेवायला वी हॅव टू रिमेंबर दिस स्टेटमेंट. त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आणि या ठिकाणी हे कॅन्सल कसं होत आहे या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर हे कोसेक बद्दल झालंय. लेट्स गो टू द लास्ट पॉइंट दॅट इज cot x. The inverse function of cot x. In this case, its inverse exists with the domain capital R range from 0 to pi. And this inverse function is denoted by cot inverse of x and read as cot inverse x. त्यानंतर जर y is equal to cot inverse of x असेल तर पहिले लक्षात आलं x belongs to capital R all real values. त्यानंतर लक्षात आलं second thing that y must lie in between 0 to pi and third case लक्षात आली आहे x is equal to cot y असेल तर y is equal to cot inverse of x then x is equal to cot y. आणि आपल्याला पुढे आपल्याला जाताना लक्षात येईल फॉर द फंक्शन y is equal to cot inverse of x डोमेन असणारे all real values range असणारे belongs to a real number and which must lie in between 0 to pi. आणि परत या ठिकाणी बघा cot inverse of cot कॅन्सल होणार म्हणजेच cot of cot inverse पण कॅन्सल होणार. इट इज वन अँड द सेम थिंग. तुमच्या लक्षात येत असेल बघा है ना या ठिकाणी आपल्याला काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज भेटतात बघा. मग आज सुरुवातीला आपण बघितलं होतं sin इनवर्स ऑफ sin थीटा जर असेल इट इज इक्वल टू थीटा. त्याच पद्धतीने जर बाहेर साइन आहे आणि मध्ये sin इनवर्स आहे मध्ये sin इनवर्स ऑफ थीटा आहे तरी पण ते दोन्ही कॅन्सल होणार आणि या ठिकाणी थीटा येणार आहे.
and this is applicable to all the trigonometric function. It is applicable to all the trigonometric function. तसे इथे कॉटला पण अप्लाय झाले. त्यानंतर आपण म्हणतो the branch with the range 0 to pi is called the principal value branch of cot inverse of x. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट काय लक्षात ठेवावं लागेल आता? यस, द स्टेटमेंट या ठिकाणी आपण लक्षात ठेवणार आहोत. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच, the principal value branch of the principal value branch of कोणासाठी? So principal value branch of cot inverse of x is, बघा त्या ठिकाणी ब्रॅकेट कसं आहे? Around 0 to pi. Round bracket indicates that we have to exclude these two angle 0 आणि pi. सोडून द्यायच्या. We should not consider. ओके. आणि मग या ठिकाणी बघा हा जो टेबल तुमच्या समोर येतोय, हा टेबल काय इंडिकेट करतोय? आतापर्यंत असणारे सर्व ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डोमेन आणि त्याचे रेंज. डोमेन म्हणजे व्हॅल्यू, रेंज म्हणजे अँगल, अँगल असणारे रेंज मध्ये. बरोबर? या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. हा जो टेबल आहे, हा टेबल आपल्याला पाठ करायचा आहे. वी मस्ट रिमेंबर दिस टेबल प्रॉपरली. जर तुम्ही हा टेबल प्रॉपरली जर लक्षात ठेवला, पाठ केला, तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सोपं होणार आहे. आता ह्या टेबलच्या बरोबर बघा, अगदी महत्त्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आज आपल्याला हायर टेबलच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आहेत, पण त्यापेक्षा इम्पॉर्टंट या प्रॉपर्टीज आहेत. बघा प्रॉपर्टी नंबर 1, साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन x. साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू काय आहे? कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन x आहे. इथे लक्षात, म्हणजे या ठिकाणी बघा मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून देतोय का. या ठिकाणी जर साइन इनवर्स ऑफ, या ठिकाणी a अपॉन b आहे. साइन इनवर्स काय आहे? a अपॉन b. तर दिस साइन इनवर्स ऑफ a अपॉन b इज इक्वल टू, आपल्याला काय लिहिता येईल बघा, कोसेक इनवर्स ऑफ, कोसेक इनवर्स ऑफ अँगलचा रिसिप्रोकल होतोय b अपॉन a. बरोबर ना? या ठिकाणी इनवर्स आहे ना. साइन इनवर्स ऑफ a अपॉन b इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ b अपॉन a. म्हणजे लक्षात आलं का अँगलचा रिसिप्रोकल होतोय. जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा रिसिप्रोकल या ठिकाणी आपण घेतला साइन टू कोसेक, तर अँगलचं पण काय होणार आहे? रिसिप्रोकल होणार आहे. बघा अँगलचं पण रिसिप्रोकल होणार आहे. इथे लक्षात. सो साइन इनवर्स ऑफ a अपॉन b इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ b अपॉन a. सिमिलरली या ठिकाणी असं लिहिलं चालेल का? बघा cos इनवर्स ऑफ a अपॉन b इज इक्वल टू काय येणार? इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ b अपॉन a, रिसिप्रोकल ऑफ अँगल. सिमिलरली या ठिकाणी tan इनवर्स ऑफ a अपॉन b इज इक्वल टू काय येणार? इज इक्वल टू येणार cot इनवर्स ऑफ b अपॉन a. रिसिप्रोकल घेणार आहोत आपण. जर आपण cos टू sec गेलो, रिसिप्रोकल. sec टू cos येतोय, रिसिप्रोकल ऑफ अँगल. tan टू cot गेलोय, रिसिप्रोकल ऑफ अँगल है ना. cot टू tan येतोय, रिसिप्रोकल ऑफ अँगल आपल्याला घ्यायचं आहे. we have to take the reciprocal of angle while shifting to the reciprocal function. That is property number 1. खूप सोपी आहे लक्षात ठेवण्यासाठी. फॉर्म्युले तुमच्या समोर येतील, तुम्हाला दिसेल फॉर्म्युले भरपूर आहेत. 6 फॉर्म्युले है ना. हा पहिला फॉर्म्युला आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा 6 फॉर्म्युला आहे. पण कन्सेप्ट अगदी सोपा आहे. रिसिप्रोकल फंक्शन घेताना अँगलचा रिसिप्रोकल घ्या. Then we go to property number 2. आता बघा या ठिकाणी निगेटिव्ह अँगल साठी आहे. आता 3 फंक्शन लक्षात ठेवा या ठिकाणी. किती फंक्शन? 3. साइन, टॅन आणि कोसेक. साइन, टॅन आणि कोसेक हे 3 फंक्शन लक्षात ठेवा. साइन, टॅन आणि कोसेक. या 3 फंक्शन साठी काय होतंय बघा, मायनस साइन समोर येते है ना. मायनस साइन काय होते? समोर येत आहे. 3 फंक्शन साठी मायनस साइन समोर येणार आहे, फ्रंट मध्ये येणार आहे ना. परंतु या ठिकाणी पुढचे 3 फंक्शन जर घेतले ना आपण, cos, cot
आणि सेक, तर तिथे मायनस साइन जे आहेत ना ते डिसअपिअर होऊन जाणार, बरोबर. तर डिसअपिअर होणार आहेत, परंतु तिथं पायचा पण या ठिकाणी उल्लेख येणार आहे. कसं बघा, हेच या ठिकाणी आपण समजून सांगतो आहे. पहिले लक्षात आलं का साइन इनवर्स ऑफ, बघा या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स है ना, tan इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस tan इनवर्स ऑफ एक्स, कोसेक इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स, मायनस साइन समोर आले. प्रॉपर्टी नंबर 2. आता बघा प्रॉपर्टी नंबर 3 काय बघा, कॉस सेक आणि कॉट साठी ही मायनस साइन जी आहेत ना अँगल मधली, ही मायनस साइन अँगल मध्ये ही समोर तर येणार, पण त्याच्या बरोबर पाय पण येणार आहे. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी कॉस इनवर्स ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू आपल्याला स्टार्ट करावं लागेल पाय आणि मायनस साइन बाहेर घ्यावं लागेल, मायनस मायनस कॉस इनवर्स ऑफ थीटा, बरोबर. सिमिलरली सेक इनवर्स ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू काय, मग इथे घेणार पाय मायनस सेक इनवर्स ऑफ थीटा है ना. तर कॉस साठी अँगल हा -1 आणि 1 च्या व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्ये पाहिजे आणि द ग्रेटर दॅन 1 पाहिजे, द रियल नंबर पाहिजे. महत्वाचे फॉर्म्युले हे ऑटोमॅटिकली होतात, त्याशिवाय ते फॉर्म्युले ऑपरेट होतच नाही. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पाय मायनस सेक इनवर्स आणि पाय मायनस कॉट इनवर्स. दॅट इज प्रॉपर्टी नंबर 3 है ना. काय लक्षात ठेवलं 2 आणि 3 मध्ये, 2 आणि 3 मध्ये बघा मायनस साइन फक्त बाहेर येते, इथे मायनस साइन बाहेर येत आहे, त्याच्याबरोबर पाय पण येतोय बाहेर है ना, पाय मायनस होणार आहे, एवढं लक्षात ठेव. देन वी गो टू प्रॉपर्टी नंबर 4. बघा या ठिकाणी ना पेअर्सची जोड्या आहे, कोणाकोणाची जोडी बघा, साइन आणि कॉस. त्यानंतर कोणाची जोडी आहे, टॅन आणि कॉट, जोडीदार आहेत एकमेकांचे. त्यानंतर कोसेक आणि सेक है ना, कोसेक आणि सेक, कोसेक आणि सेक हे जोडीदार आहेत एकमेकांचे. हे जोडीदार कसे काम करतात बघा या ठिकाणी फॉर्म्युलेच्या माध्यमातून. त्याचा इनवर्स फंक्शन साठी जर या ठिकाणी ऍडिशन झालं, साइन इनवर्स ऑफ जो काही अँगल असेल थीटा, साइन इनवर्स ऑफ थीटा, और या ठिकाणी आपण इन्स्टेड ऑफ थीटा जर a अपॉन b बोललो, अँगल मस्ट बी सेम. महत्वाची कंडिशन या ठिकाणी, अँगल मस्ट बी सेम. ही कंडिशन 100% फुलफिल झाली तरच हे फॉर्म्युला यूज होणार आहे. साइन इनवर्स ऑफ a अपॉन b प्लस cos inverse of a upon b, if angle are same then their result is equal to pi by 2 है ना. मग या ठिकाणी अगदी सोपं घेतलं मी, साइन इनवर्स ऑफ 3 अपॉन 4 प्लस कॉस इनवर्स ऑफ, बोला काय घ्यावं लागेल, मस्ट बी 3 अपॉन 4 असेल तरच पाय बाय 2 येणार आहे, अदरवाइज पाय बाय 2 नाही येणार. अँगल जर सेम असेल तरच रिझल्ट काय असणार आहे, पाय बाय 2 असणार आहे. त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी बघा सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू पाय बाय 2 आणि tan इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x इज पाय बाय 2. व्हॅल्यू ऑफ अँगल मस्ट बी सेम, व्हॅल्यू ऑफ अँगल मस्ट बी सेम. जर व्हॅल्यू ऑफ अँगल जर वेगळे झाले तर हा रिझल्ट ऍप्लिकेबल होणार नाही. अँगल दोघांचा सेम लागेल, साइन कॉस इनवर्स, सेक इनवर्स कोसेक इनवर्स, tan इनवर्स कॉट इनवर्स, तर रिझल्ट 100% हा पाय बाय 2 चा आहे. That is all about property number 4. Now let's go to property number 5. फॉर्म्युले पाठ करायचे आपल्याला लागणार आहेत आपल्याला, आणि हे फॉर्म्युले जे आहेत ना हे डेरिव्हेटिव्ह मध्ये, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर येतोय, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर पुढे आहे M2 मध्ये पहिला चॅप्टर है ना. या ठिकाणी बघा tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे काय, फॉर्म्युला आहे बघा tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy है ना. तर x आणि y पाहिजे असं काही नाही, आपण त्याला वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये पण घेऊ शकतो. बघा tan इनवर्स ऑफ a प्लस tan इनवर्स ऑफ b काय येणार मग, इट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, बघा पहिला अँगल a प्लस दुसरा अँगल b आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस या दोघांचं प्रोडक्ट ab. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. पहिली प्रॉपर्टी महत्वाची आहे आणि तिसरी प्रॉपर्टी महत्वाची आहे, इथे लक्षात.
काय समजलं मग या ठिकाणी? सो टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय, मग इथं मायनस असेल तर या ठिकाणी मायनस साइन आहे, बरोबर, आणि प्लस असेल तर काय असणार आहे, प्लस साइन असणार आहे, बरोबर दिसतंय नाही तर न्यूमरेटर प्लस साइन, येस ऑर नो? मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे प्लस असेल तर प्लस आणि मायनस असेल तर मायनस. आणि मग या ठिकाणी बघा सॉरी हा फॉर्म्युला टॅन इनवर्स ऑफ प्लस असेल तर प्लस न्यूमरेटरला आणि मायनस असेल तर मायनस न्यूमरेटरला, आणि इथं जर प्लस असेल तर त्याचे अपोजिट साइन इथं असणार आहे डिनॉमिनेटरला. या ठिकाणी आपण लक्षात, दॅट इज प्रॉपर्टी नंबर 5. ओके, आणि त्यानंतर लास्ट प्रॉपर्टी, हे फॉर्म्युले पाठ झाले, व्हेरी गुड. नाही पाठ झाले तर आपल्याला पाठ करावाच लागणार है ना. प्रॉपर्टी आहे, फॉर्म्युले आहे, टू टॅन इनवर्स ऑफ एक्स है ना. या ठिकाणी लेफ्ट हँड साइड बघा तिन्ही साइडला सेम आहे, टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. तिन्ही फॉर्म्युले, साइन इनवर्स असेल तर 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, कॉस असेल तर 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, आणि टॅन असेल तर 2x अपॉन 1 मायनस. इनवर्स प्रॉपर्टीचे फॉर्म्युले आहे ना. टॅन टू थीटाचे फॉर्म्युले, साइन टू थीटा, कॉस टू थीटा, त्या पद्धतीने या ठिकाणी ऑपरेट होणार, लक्षात ठेवा है ना. 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, x जागेवर टॅन थीटा टाकलं तर लक्षात ठेवा 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर इज कॉस टू थीटा है ना. म्हणून या ठिकाणी असं, आणि टॅन इनवर्स इज 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. लक्षात ठेवा हे 6 प्रॉपर्टी. मग आज आपण फुल ऑफ फॉर्म्युले, फुल ऑफ कन्सेप्ट वरती काम केलंय, इनवर्स फंक्शन वरती, फुल ऑफ ट्रिग्नोमेट्री आहे. या 6 प्रॉपर्टी मध्ये येणारे फॉर्म्युले 2-2 वेळेस वाचा, 2-2 वेळेस नोटबुक मध्ये लिहून घ्या, कारण की सगळं जे इनवर्स मध्ये आपण काम करतोय ना, सगळं काम रिपीट येणार आहे परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये. इथं पण आहे आणि डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये पण सेम फॉर्म्युले येणार आहे, सेम कन्सेप्ट येत आहेत. त्याच्यामध्ये पार्ट आपल्याला पाहिजेत आपल्याला है ना. येणाऱ्या पुढच्या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरची सुद्धा तयारी या ठिकाणी या पार्ट मध्ये होते. म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्व फॉर्म्युले परफेक्टली पाठ करून ठेवायचे आहेत, बरोबर. आणि हे फॉर्म्युले तुम्ही आज पाठ करणार अशी अपेक्षा ठेवून आजचा क्लास या ठिकाणी आपण थांबवत आहोत. आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबवतोय, आणि मग या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.